हॅलो, वेलकम टू एम-टी-ए अगेन आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत द नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस दॅट इज 1.4. ओके, 1.4 फ्रॉम युअर युनिट 1. ओके, जो युनिट 1 आहे तुमचा ओव्हरव्ह्यू ऑफ एम्बेडेड सिस्टीम, त्यामधला जो सिलेबसचा 1.4 सेक्शन आहे तो आहे सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की जर तुम्हाला एखादी एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करायची असेल किंवा एखादी सिस्टीम सिलेक्ट करायची असेल, राईट. सो त्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स किंवा कोणत्या प्रॉपर्टीज तुम्ही चेक करणार. ओके, आणि ह्या काही लिस्ट केलेल्या प्रॉपर्टीज आहेत, या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बट इन केस जर तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन्स आला तर त्यामध्ये फक्त असं येऊ शकतं की लिस्ट द डिफरंट सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, त्यामध्ये तुम्हाला फक्त नोट डाऊन करायचे आहेत एनी 4. ओके, बट जर हा क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी आला तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल की कोणत्याही 4 ज्या क्रायटेरिया आहेत सिलेक्शन क्रायटेरिया, ओके, त्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागेल. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये हा पूर्ण पॉइंट्स कव्हर करणार आहोत, राईट. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ ऑपरेटिंग सिस्टीम. फर्स्ट आपण लिस्ट आउट करूया की कोणकोणत्या सिलेक्शन क्रायटेरिया तुम्हाला बघायच्या आहेत. ओके, तर फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर रिलायबिलिटी काय असते, त्यानंतर एनआरई कॉस्ट. ओके, त्यानंतर युनिट कॉस्ट. ओके, त्यानंतर साईज काय असते एम्बेडेड सिस्टीममध्ये. ओके, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, टाइम टू प्रोटोटाइप, टाइम टू मार्केट, मेंटेनेबिलिटी आणि करेक्टनेस अँड सेफ्टी. ओके, तर हे सर्व पॉईंट्स तुमच्या सिलेबसमध्ये लिस्ट आउट केले आहेत, राईट. तर जनरली सांगतो, जर जनरलाइज क्वेश्चन विचारला लिस्ट एनी 4 सिलेक्शन क्रायटेरिया, ओके, त्यावेळेस तुम्ही कोणत्याही 4 ठेवू शकता. बट जर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं तर स्पेसिफिकली तुम्हाला टाइम टू प्रोटोटाइप किंवा टाइम टू मार्केट किंवा मेंटेनेबिलिटी, ओके, अशा डिफरंट विचारू शकतात. सो यू जस्ट नीड टू नोट डाऊन समवेअर आणि तुम्हाला ह्या रिमेंबर करायच्यात पूर्ण. ओके, सो त्यामधल्या ज्या 4 असतील त्या तुम्हाला परफेक्टली करायच्यात आणि बाकीच्या सुद्धा एकदम सिम्पल टर्म्स आहेत. ओके, हा लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्ही इझिली त्या रिमेंबर करू शकता. ओके, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे आधीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते सुद्धा जाऊन बघायला विसरू नका. सो फर्स्ट आपण बघूया ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे. ओके, सो तुम्हाला माहिती आहे एम्बेडेड सिस्टीममध्ये 2 टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. एक असती जीपीओएस. जीपीओएस म्हणजे जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम आणि दुसरी असते रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. सो फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीमचं फंक्शन काय आहे. अँड ऑपरेटिंग सिस्टीम इज अ स्पेशलाइज ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. फर्स्ट आपण कोणत्या विषयी बोलतोय, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. दॅट इज स्पेशलाइज ऑपरेटिंग सिस्टीम specifically designed to perform specific task for a device that is not a computer. Okay, जनरली ही ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरसाठी डिझाईन केलेली नाही, इट इज स्पेसिफिकली डिझाईन फॉर एम्बेडेड सिस्टीम. ओके, आणि त्याचा मेन जॉब काय, द मेन जॉब अँड एम्बेडेड ओ एस, राईट. इकडे कोणती ओ एस म्हणायचे तुम्हाला, एम्बेडेड ओ एस इज टू रन द कोड, राईट. जो आपण प्रोग्राम आपण जो प्रोग्राम बनवला आहे, ओके, त्याला प्रॉपरली कोड करणं आणि अलाउ द डिव्हाइस टू डू देअर जॉब और इट्स जॉब. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं जे इंटिग्रेशन आहे किंवा सॉफ्टवेअर हार्डवेअरचं जे कोऑर्डिनेशन आहे ते त्याला कोण मॅनेज करतं, तर ओ एस, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आणि डिपेंड ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सिस्टीम, राईट. इट कुड बी अ रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम और जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम, राईट. जसं आपण बघितलं. ओके, इन एम्बेडेड सिस्टीम वी नीड अ एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, हा पॉईंट तुम्हाला आतापर्यंत समजलाय, विच हॅज अ लिमिटेड फंक्शन्स. Hence, an embedded operating system must be reliable and able to run with tight constraint on memory size and processing power. Okay, so same in case of embedded operating system, we don't have that much space. Like computer मध्ये तुम्ही बघितलं तर at least GB मध्ये रॅम असते, जी हार्ड डिस्क असते ती पण TB मध्ये किंवा 500 GB, 1 TB, राईट. बट इन केस ऑफ एम्बेडेड सिस्टीम आपल्याकडे जी मेमरी असते, अवेलेबल मेमरी इन एम्बेडेड कंट्रोलर और प्रोसेसर, राईट, ती मिनिमम असते. कारण वी आर डिझायनिंग दॅट सिस्टीम फॉर अ पर्टिक्युलर टास्क. ओके, त्यामध्ये आपण डायरेक्ट एक कम्प्युटर यूज करतो का, नाही. सपोज मला माझ्या होममध्ये ऑटोमॅटिक लाइटिंग कंट्रोल करायचे थ्रू ब्लूटूथ, राईट. इन दॅट केस मी काय करेल, एक ऑर्डिनो यूज करेल किंवा काहीतरी छोटासा प्रोसेसर यूज करेल जो 8 बीटचा असेल, राईट. इन दॅट केस मी पूर्ण कम्प्युटर यूज करणार का एका छोट्या ॲप्लिकेशनसाठी, नाही. सो द ऑपरेटिंग सिस्टीम जी एम्बेडेडसाठी तुम्ही यूज करताय त्यामध्ये काय असणार, लिमिटेड प्रोसेसिंग पॉवर असेल, त्यानंतर मिनिमम मेमरी स्पेस असेल तुमच्या ओ एससाठी. ओके, सो दिस इज अ स्पेशलाइज ऑपरेटिंग सिस्टीम
डेडिकेटली डिझाईन फॉर embedded application. Okay, most of the embedded operating system are real time operating systems. Okay, so generally जिथे जिथे आपण embedded system मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम यूज करणार आहे ती मोस्टली आर्टॉस असेल, राईट? बिकॉज एकतर खूप छोटे ॲप्लिकेशन असतात किंवा खूप लार्ज स्केल एम्बेडेड सिस्टीम असते. ओके, सो जर स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम असेल तर तिकडे तुम्हाला ओएसची गरज नसते किंवा काही वेळेस तुम्ही जनरल पर्पज ओएस यूज करता. बट इन केस ऑफ कॉम्प्लेक्स एम्बेडेड सिस्टीम तुम्हाला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमच यूज करावी लागते. अजून जर तुम्हाला विचारलं तर एम्बेडेड ओएसचे फंक्शन्स काय आहेत? ओके, तर मोस्टली एम्बेडेड ओएस कशासाठी यूज करतात? टास्क मॅनेजमेंट. ओके, डिफरंट टास्क तुम्हाला परफॉर्म करायचे असतील तर त्याची प्रायोरिटी डिफाईन करणं, त्याचा कोड एक्झिक्यूट करणं. ओके, त्यानंतर मेमरी मॅनेजमेंटसाठी यूज करतात, इफिशियंट मेमरी मॅनेजमेंट, कारण एम्बेडेडमध्ये ऑलरेडी जी मेमरी साईज असते ती लिमिटेड असते. ओके, सो त्यामध्ये डिफरंट अलोकेशन करणं मेमरीचं, त्यानंतर रिसोर्सेसचं अलोकेशन करणं, हे तुमचे एम्बेडेड सिस्टीमचे हे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे वर्क्स आहेत. त्यानंतर डिव्हाइस मॅनेजमेंट, सिरियल कम्युनिकेशन असेल, पॅरल कम्युनिकेशन असेल, राईट, किंवा वायरलेस कम्युनिकेशन असेल, हे सर्व मॅनेज करायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर एक IPC म्हणून असतं, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन्स. ओके, सो यासाठी सुद्धा काय लागतं? ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट किंवा सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन मॅनेजमेंट. ओके, किंवा काही एरर हँडलिंग किंवा काही इन्क्रिप्शन अल्गोरिदम असेल. ओके, सो या सर्व टास्क परफॉर्म करण्यासाठी यू नीड अ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सो कोणतेही 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत रिलेटेड टू ऑपरेटिंग सिस्टीम. सो नेक्स्ट पॉइंट आहे रिलॅबिलिटी. ओके, सो सेकंड सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे? रिलॅबिलिटी. सो रिलॅबिलिटी इज डिफाईन ॲज द प्रोबॅबिलिटी दॅट अ प्रोडक्ट, सिस्टीम और सर्व्हिस विल परफॉर्म इट्स इंटेंडेड फंक्शन adequately for specified period of time or will operate in a defined environment without failure. Okay, so this is called as reliability. Even आपल्याला माहिती reliability म्हणजे काय, की in terms of embedded system, okay, it is referred to the system's ability or your embedded system's ability to function correctly and consistently over time. Okay, even under harsh condition without failure. Okay, जसं बघा की एक मोबाईल आहे, राईट, जो आपण बनवलाय तर तो प्रॉपरली वर्क झाला पाहिजे इन इन ऑल द कंडिशन्स. ओके, जर -10 डिग्री टेम्परेचर असेल किंवा 40 डिग्री असेल. ओके, युअर मोबाईल शुड ऑपरेट प्रॉपरली, राईट. जर सपोज तुम्ही दिलं की हा माझा मोबाईल 10 वर्ष चालणार आहे, तर इट शुड वर्क प्रॉपरली विदाउट फेल्युअर फॉर दॅट इंटायर टाइम ड्युरेशन. ओके, सो याला काय म्हणतो आपण? एम्बेडेड सिस्टीमची रिलॅबिलिटी. ओके, so the embedded system should much reliable to achieve a better performance for long duration of time during its complete life cycle. Okay, जर तुम्ही प्रोजेक्ट बनवले, राईट, सो लास्ट इयरला बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बनवले असेल. इव्हन तुम्हाला सुद्धा 6 सेमिस्टरला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा, राईट? ओके, सो काय होतं काही वेळेस की तुम्ही एक प्रोजेक्ट बनवताय किंवा बनवून आणताय, राईट, आणि काही वेळाने तो वर्क करतो प्रॉपर आणि जेव्हा तुम्हाला डेमो द्यायचा असेल, इन दॅट केस तो आउटपुट येत नाही किंवा काहीतरी एरर येतं किंवा तुमचा प्रोग्राम रन होत नाही, राईट. तर हे काय होतं? कारण ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट बनवतो आपण जस्ट एक कन्सेप्ट बनवतो किंवा एक प्रोटोटाइप म्हणतात त्याला, राईट, आणि जेव्हा आपण एखादा ॲक्च्युअल प्रोडक्ट डेव्हलप करतो लाईक अ मोबाईल और सम एम्बेडेड सिस्टीम. ओके, त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या टेस्ट घ्याव्या लागतात आणि त्यावरून आपण काय चेक करतो? त्याची रिलॅबिलिटी चेक करतो, राईट. जसं बघितलं की चायना मोबाईल आणि सॅमसंगच्या मोबाईलमध्ये फरक काय, की सॅमसंग किंवा नोकियाचे जे मोबाईल होते सॅमसंगचे आहेत ते काय आहेत? रिलॅबल आहेत, राईट. कंटिन्युअस एकदा तुम्ही विकत घेतला तर खूप वेळ ते चालू शकतात किंवा जसं की फोर व्हीलरमध्ये बघा, तुम्ही जर एखादी सुझुकीची गाडी घेतली, मारुती सुझुकीची, राईट, तर त्या गाड्या वर्षानुवर्षे इंडियन रोडवरती प्रॉपरली चालतात, राईट. का? कारण त्या रिलायबल आहेत, त्या तशा बनवलेल्या आहेत त्यांनी, ज्या प्रॉपरली इन इंडियन कंडिशन्स, राईट, इंडियन रोड कंडिशन्स असेल किंवा इंडियन इन्व्हायरमेंटल कंडिशन असेल. ओके, या इन्व्हायरमेंटमध्ये सुझुकीच्या गाड्या ह्या लॉंग टर्म पर्यंत चालतात. का? कारण त्या रिलायबल आहेत, त्याची रिलायबिलिटी चांगली आहे. ओके, सेम कन्सेप्ट इकडे एम्बेडेड सिस्टीममध्ये. रिलायबिलिटी मीन्स व्हॉट? the ability of your project or embedded system it function correctly and consistently over a time. Okay, so this is called as a reliability. Okay, the reliability तुम्हाला समजली. Okay, so next point आहे NRE. Okay, NRE stand for नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग कॉस्ट. ओके, सो ही काय असते की जनरली ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोजेक्ट डिझाईन करता किंवा प्रोडक्ट डिझाईन करता त्यावेळेस
ॲट द स्टार्ट ऑफ डेव्हलपमेंट फेज यू नीड टू डू अ लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यासाठी तुम्हाला खूप सारे टूल्स बनावं लागत असतील, काही सर्टिफिकेशन्स असतील, त्यानंतर टेस्टिंग, व्हॅलिडेशन्स, राईट, वेगवेगळे ट्रायल्स करायचे असतात. इन दॅट केस जी इनिशियल डेव्हलपमेंट कॉस्ट असते कोणत्याही प्रोडक्टची ती खूप जास्त असते किंवा खूप हाय असते. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग कॉस्ट, आणि ती वन टाइम असते. ती फक्त तुम्हाला ॲट द स्टार्ट ऑफ डेव्हलपमेंट इन्व्हेस्ट करावं लागते ती कॉस्ट. ओके, सो द वन टाइम इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ डिझायनिंग द सिस्टीम which include many investment, right, in R&D. R&D stands for research and development. ओके, कोणताही प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला आधी थोडंसं रिसर्च आणि त्याची डेव्हलपमेंटसाठी जी कॉस्ट लागते, राईट, जे टूल्स लागतात किंवा काही मार्केट सर्वे करावं लागतात. ओके, किंवा काही टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करावी लागते. ओके, सो दॅट कॉस्ट कम्स अंडर NRE, नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग कॉस्ट. ओके, वन्स द सिस्टीम डिझाईन, एकदा तुमची सिस्टीम डिझाईन झाली, in the large number of unit can be manufactured without investing any additional design cost. Okay, so once तुम्ही तुमचं जे डिझाईन फेज असेल किंवा डेव्हलपमेंट फेज असेल ही फायनल झाली, त्यानंतर यू डोंट नीड टू पे एनी ॲडिशनल NRE कॉस्ट. ओके, त्यावेळेस तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट कॉस्ट. सो युनिट कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वन युनिट. एका प्रोडक्टचा वन युनिट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जी तुम्हाला कॉस्ट लागते त्याला काय म्हणतो आपण? युनिट कॉस्ट. ओके, आणि यामध्ये NRE कॉस्ट इन्क्लूड केलेली नसते. विदाउट NRE कॉस्ट, ओके, जी तुमची डेव्हलपमेंटची कॉस्ट असेल ती सेपरेटली NRE या टर्म मध्ये काउंट केली जाते. त्यानंतर युनिट कॉस्ट विल रिड्यूस विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यूम. ओके, जर तुमच्या प्रोडक्टचा व्हॅल्यूम इन्क्रीज झाला, मंथली सेल असेल किंवा इयरली तुम्हाला इन टर्म्स ऑफ 1000 किंवा लाख किंवा इन टर्म्स ऑफ मिलियन मध्ये तुम्ही जर तो डिव्हाइस प्रोड्यूस करणार असाल तर त्यावेळेस त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय होत जाते किंवा युनिट कॉस्ट कमी कमी होत जाते. ओके, so a system should be more economic as the unit cost is proportional to the component cost used for designing, right? So again unit cost कशाच्या proportional मध्ये असणार आहे? तुमच्या the component you used in designing that system, right, proportional to the component cost of used for designing. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे साईज. सो embedded system should be as small as possible and compact, right? बघा, ऑलरेडी तुम्हाला जर एखादा ऑटोमेशन करायचं असेल तर यू कॅन यूज कम्प्युटर, राईट. कम्प्युटरमध्ये ऍप्लिकेशन टाकून तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन डिझाईन करू शकता. बट व्हॉट इज द इश्यू विथ कम्प्युटर? कम्प्युटर साईज बल्की आहे, खूप सारे डिव्हाइसेस आहेत, खूप सारे पेरिफेरल्स आहेत, राईट, आणि सेपरेट पॉवर सप्लाय आहे. ओके, सो ह्या सर्व गोष्ट अवॉइड करण्यासाठी आपण कशावरती शिफ्ट होतो? एम्बेडेड सिस्टीम मध्ये. मग जो मेन प्रॉब्लेम असणार एम्बेडेड सिस्टीम मध्ये तो असणार आहे की आपली एम्बेडेड सिस्टीम ॲज स्मॉल ॲज पॉसिबल पाहिजे आणि कॉम्पॅक्ट पाहिजे, राईट. सो साईज ऑफ एम्बेडेड सिस्टीम ऑफन मेजर विथ द बाइट्स ऑफ सॉफ्टवेअर और नंबर ऑफ हार्डवेअर कंपोनंट यूज्ड. एक्झाम्पल ट्रान्झिस्टर, गेट और ICs. ओके, सो एम्बेडेड सिस्टीमची साईज कशावर डिफाईन करणार की किती बाईटचा तुम्ही कोड डिझाईन केलाय, किती बाईटचा सॉफ्टवेअर आहे, किंवा हाऊ मेनी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट यू यूज्ड. एक्झाम्पल, एका एम्बेडेड सिस्टीम मध्ये आपण खूप सारे ट्रान्झिस्टर, गेट ICs, काही ड्रायव्हर ICs हे सगळं यूज करतो, राईट. सो डिपेंड ऑन द ऍप्लिकेशन्स, राईट. जसं की एअरबड्स असतील ते एकदम कॉम्पॅक्ट सिस्टीम मध्ये डिझाईन केलेले आहेत, राईट. किंवा तुमचे स्मार्ट गॉगल्स असतील, स्मार्ट वेअरेबल्स असतील, राईट. सो हे सर्व काय केलंय की एक अशा प्रकारे डिझाईन केलंय की त्यातली जी एम्बेडेड सिस्टीम आहे ती सुद्धा त्या प्रॉपर ऍप्लिकेशन स्पेसिफिक फिट झाली पाहिजे, राईट. त्यानंतर टाइम टू मार्केट. ओके, त्यानंतर काय बघणार आपण? टाइम टू मार्केट. सो टाइम टू मार्केट मीन्स व्हॉट? इट इज द अमाउंट ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग द सिस्टीम टिल द सिस्टीम कॅन बी सोल्ड टू कस्टमर, राईट. म्हणजेच डिझाईन टू मार्केट. ओके, डिझाईन टू मार्केट हा जो टाइम लागतो तुमच्या सिस्टीमला डिझाईन करण्यासाठी किंवा प्रोडक्टला डिझाईन करण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण? टाइम टू मार्केट, राईट. जर हा टाइम खूप जास्त असेल, सपोज तुम्ही एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करताय, सपोज बघा 2-3 वर्षापूर्वी एक नेकबँड वायरलेस इयरफोन असायचे, राईट. नेकबँड वायरलेस इयरफोन. ओके, सो सपोज तुम्ही जर 2 वर्षापूर्वी बघितलं की अरे मार्केटमध्ये याची डिमांड खूप जास्त आहे आणि तुम्ही काय केलंय की स्टार्ट डेव्हलपिंग केलंय. त्यासाठी तुम्ही काय केलंय की एक स्वतःची कंपनी बनवली आणि तुम्ही त्या नेकबँड इयरफोन वरती काम करणं चालू केलं आणि तुम्ही 4 इयर घेतले डिझायनिंग साठी, राईट. 4 इयर्स घेतले.
तर त्या 4 इयर्स नंतर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट लॉन्च करणार, त्यावेळेस ऑलरेडी हा जो तुमचा प्रोडक्ट आहे, हा हा काय झाला, आउट ऑफ मार्केट झाला. याची जागा कोणी घेतली? एअरबड्सने घेतली, राईट? जो नेक बँड होता त्याची जागा आता एअरबड्सने घेतली. म्हणजेच काय की टाइम टू मार्केट इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, राईट? यू नीड टू फोकस ऑन द मार्केट ऑल्सो. जर ती टेक्नॉलॉजी रॅपिडली चेंज होत असेल, राईट, तर तुम्हाला तो जो टाइम टू मार्केट असेल तो मॅच करावा लागेल विथ चेंजिंग टेक्नॉलॉजी, राईट? जसं की ज्यावेळेस 3G मोबाईल आले, ज्यावेळेस 4G लॉन्च झालं इंडियामध्ये, त्यामध्ये 4G लॉन्च झालं त्यावेळेस खूप साऱ्या मॅन्युफॅक्चरकडे फक्त 3G मोबाईल होते, राईट? 4G लॉन्च झाल्यानंतर ज्यांच्याकडे 4G मोबाईल अवेलेबल होते फक्त तेच मार्केटमध्ये टिकले, राईट? आणि जे 3G 2G वाले होते ते ऑलमोस्ट वॅनिश झाले. त्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या बंद सुद्धा पडल्या, राईट? सो नेक्स्ट पॉइंट काय दिलाय, डिझायनिंग इन एम्बेडेड सिस्टीम. वी मस्ट ऑलवेज कीप इन माइंड द टायमिंग वेन यू वॉन्ट द प्रोडक्ट टू बी लॉन्च इन द मार्केट, राईट? त्यामुळे काय होतं बघा, आधीच सांगतात की सपोज एखादी व्हेकल लॉन्च करायची, न्यू व्हेकल, राईट? सो दे विल लॉन्च इन मार्च 2026, राईट? असं आधीच डिक्लेअर करतात की यावेळेस लॉन्च करणार आहे. काही वेळेस जर डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये काही इश्यू असतील तर त्यावेळेस ते पोस्टपोन करावं लागतात. बट वी शुड नो द डेट. तुम्ही जर एखादा प्रोडक्ट लॉन्च करत असाल तर तुम्हाला आधीच ती डेट फिक्स करावं लागेल की मी यावेळेस माझा प्रोडक्ट टाइम लॉन्च करणार आहे मार्केटमध्ये. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. If it is too long to design and manufacturing device, then it is difficult to overcome the fast changes in the market, right? जसं आपण एक्झाम्पल बघितलं नेक बँडचं, राईट? नेक बँड इयरफोन्स ऑलमोस्ट वॅनिश झालेत आता मार्केटमधून, हार्डली तुम्हाला कुठेतरी मिळतात. बट हेच 2-3 वर्षापूर्वी खूप जास्त ट्रेंडिंगला होते, कारण त्यावेळेस ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती, राईट? इन इन इयरफोन्स, ओके, ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती. पण जसं एअरबड्स आले, एअरबड्स नंतर ते नेक बँडची ऑलमोस्ट जी मार्केट रिक्वायरमेंट होती किंवा जी डिमांड होती ती ऑलमोस्ट झिरो झालेली आहे आता, राईट? सो मार्केट ट्रेंड सोबत अप टू डेट राहावं लागेल. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टर्म्स इन इंजिनिअरिंग. ओके, टेक्नॉलॉजी ही फास्ट चेंजिंग आहे. आज काहीतरी असेल तर उद्या काहीतरी वेगळं डिझाईन असेल, राईट? खूप फास्ट टेक्नॉलॉजी चेंज होते. सो वी नीड टू अंडरस्टँड ऑल दिस फास्टली चेंजिंग मार्केट. त्यानंतर मेंटेनेबिलिटी. Okay, so what is mean by maintainability? This is one of the most important features of system in which the system can be repaired or replaced within certain time interval. Okay, maintainability means we can replace or repair that within a replace or repair within certain time interval. Okay, काही प्रोडक्ट जर रिपेअर होत नसतील तर ते काय होणार, लोक त्याला रियूज नाही करता येणार किंवा त्याची जी लाईफ असेल ती ओव्हरऑल. सो मेंटेनेबिलिटी इज ऑल्सो द इम्पॉर्टंट सिलेक्शन क्रायटेरिया. त्यानंतर करेक्टनेस. ओके, सो इट इंडिकेट द फंक्शनॅलिटी ऑफ इम्प्लिमेंटेड सिस्टीम इज करेक्ट बाय चेकिंग द फंक्शनॅलिटी ऑफ द सिस्टीम थ्रू द प्रोसेस ऑफ डिझायनिंग using test circuitry to make conclusion that manufacturing was correct. Okay, so जेव्हा पण एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केला जातो तेव्हा जेव्हा फायनल मॅन्युफॅक्चरिंग होईल, ओके, सो ॲट द लास्ट स्टेज पूर्ण फंक्शनॅलिटी त्या प्रोडक्टची चेक केली जाते की तो प्रॉपरली वर्क करतोय का नाही. ओके, सो यावरून काय दिसतं, त्याच्या एक मोबाईल आहे, तो सेल केला कंपनीना विदाउट चेकिंग बेसिक फंक्शनॅलिटी, आणि जेव्हा तो सेल केल्यानंतर समजलं की त्यातून आवाज येत नाही किंवा काही व्हिडिओचे इश्यूज आहेत किंवा काही डिव्हाइस ओव्हर हिट होतोय, ओके, सो त्यावेळेस त्या कंपनीच्या ओव्हरऑल प्रोडक्टवरती सुद्धा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. सो तुम्हाला काय करायचंय, तो करेक्टली त्याचं फंक्शनॅलिटी चेक करायचंय ऍट द एंड ऑफ लाईन. ओके, किंवा त्याला एंड ऑफ लाईन टेस्टिंग सुद्धा म्हणतात. सेफ्टी. ओके, द सेफ्टी शुड नॉट कॉज हार्म टू अदर ड्युरिंग द सिस्टीम फेल्युअर. ओके, बघा, जनरली जे एम्बेडेड सिस्टीम ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये मोस्ट ऑफ द असे आहेत सेफ्टी क्रिटिकल नाही आहेत, राईट? सेफ्टी क्रिटिकल एम्बेडेड सिस्टीम नाही आहेत बघा. बट इन सम केसेस लाईक इन एरोप्लेन, आता आपण बघितलं की एअर इंडियाचं एक प्लेन क्रॅश झालंय. ओके, सो मोस्ट ऑफ द वेळेस त्यामध्ये काय होतं की जर तुमची सिस्टीम फेल झाली तर इट कॅन हार्म ह्युमन लाईफ, राईट? त्यामध्ये खूप सारा लॉस असेल, लॉस्ट ऑफ ह्युमन लाईफ असेल, त्यानंतर फायनान्शियल लॉस असेल, राईट? सो युअर सिस्टीम शुड बी सेफ. आणि ती जर फेल जरी झाली, सिस्टीम फेल जरी झाली तरी ती इट कॅन नॉट हार्म टू द ह्युमन ऑर इट कॅन नॉट हार्म. जसं की मोबाईल आहे, राईट? एखादा मोबाईल आहे तुमचा, तो मोबाईल जर बंद पडला, चालत नाहीये, तर दॅट इज ओके, लिटल बिट ओके, नॉट ओके, राईट? जर तुम्ही मोबाईल डिझाईन करता तर तो प्रॉपरली वर्क झालाच पाहिजे. बट
तो बंद जरी पडला तर ओके. बट एखादा मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याचा स्फोट झाला, राईट, ओव्हर हिटिंगमुळे त्याच्या बॅटरीचा स्फोट झाला, तर त्यावेळेस काय होऊ शकतं की काही मनुष्यहानी होऊ शकते, काही कुठेतरी फायर इन्सिडेंट होऊ शकतात, घराला आग लागू शकते, राईट. सो या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. त्यामुळे काय की सिस्टीम शुड नॉट कॉज हार्म टू अदर ड्युरिंग द सिस्टीम फेल्युअर. तुला फेल व्हायचे तर हो, बट कोणाला हार्म नको करू, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ फेल सेफ मेकॅनिझम. जर तुम्हाला माहित नाही हे, बट त्यामध्ये अजून एक टर्म असती, फेल सेफ मेकॅनिझम. ओके, याला म्हणतात जर मोबाईलला फेल व्हायचं असेल तर फेल होय, बट सेफली फेल होय, त्यामुळे काहीही कुठेही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ फेल सेफ. तर जी तुम्ही सिस्टीम डिझाईन करताय ती सेफ्टी पाहिजे तुम्हाला त्यामधून. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दिस सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. सो क्विकली तुम्ही बघून घ्या, ऑपरेटिंग सिस्टीम, रिलायबिलिटी, एनआरई कॉस्ट, युनिट कॉस्ट काय असते, साईज, फ्लेक्झिबिलिटी, टाइम टू प्रोटोटाईप, टाइम टू मार्केट, मेंटेनेबिलिटी आणि करेक्टनेस अँड सेफ्टी. ओके, सो हे क्विकली 2-2, 3-3 लाईन्स तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि या नोट्स तुम्ही रेफर करू शकता एक्झामसाठी सुद्धा. समजून घ्या, सिम्पल टर्म्स आहेत. टर्म समजली, युनिट कॉस्ट काय आहे, कॉस्ट पर युनिट, एनआरई कॉस्ट काय आहे, इनिशियल डेव्हलपमेंटची कॉस्ट आहे किंवा नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग कॉस्ट आहे, रिलायबिलिटी काय असते आपल्याला ऑलमोस्ट माहिती आहे. हा ऑपरेटिंग सिस्टीम विषयी तुम्हाला सर्वांना नॉलेज आहे. साईज काय पाहिजे, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल, राईट. फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर टाइम टू प्रोटोटाईप काय आहे. ओके, एखाद्या प्रोडक्टचा प्रोटोटाईप म्हणजे जे इनिशियल सॅम्पल असतात ते बनवण्यासाठी किती टाइम लागतो. टाइम टू मार्केट म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्ट फ्रॉम डिझायनिंग टू मार्केट लॉन्च. ओके, यासाठी जो टाइम लागतो. मेंटेनेबिलिटी काय असते, इट कॅन बी रिपेअर ऑर रिप्लेस. त्यानंतर करेक्टनेस अँड सेफ्टी, राईट, इट शुड नॉट हार्म टू एनीवन, राईट. इट कॅन बी इट शुड नॉट हार्म टू एनीवन इन केस ऑफ फेल्युअर, राईट. त्यानंतर करेक्टनेस काय, की जे फंक्शन तुम्ही डिझाईन केलंय ते तुम्हाला प्रॉपरली ते फंक्शन त्याने वर्क केलं पाहिजे, राईट. सो दिस इज ऑल द सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. लवकरच नेक्स्ट युनिटचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहोत. बट अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. जितका चांगला रिस्पॉन्स येईल तितके फास्ट व्हिडिओ अपलोड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि लवकरच अजून बाकीचे विषयाचे सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.